हे हेलो वेलकम टू द आयुर्स्पिक्स। चलो अपन देखते हैं एसआईपी के और डाउट्स जो कि मुझे बहुत सारे डीएम्स आए हैं। सबसे पहला कि मैम एलिजिबिलिटी क्राइटेरिया क्या है। तो जनरल वे में मैं सबसे पहले बता रही हूँ कि अगर 10th एंड 12th में आपको 90 प्लस परसेंटेज है तो यस यू आर मोर एलिजिबल। ओके, पर ऐसा नहीं है कि अगर आपको 10th में 90 प्लस परसेंटेज है, 95 प्लस परसेंटेज है और अगर 12th में 80-85 प्लस है तो आपके चांस नहीं है। यस गाइस, चांसेस है, बस ऐसा रहता है कि फर्स्ट प्रायोरिटी या फर्स्ट प्रेफरेंस वो 90 प्लस वालों को मिलते हैं। पर अगर ऐसा भी हो जाता है कि 90 प्लस परसेंटेज वाले लोग बहुत सारे हैं तो फिर थोड़ा चांस कम रहता है, पर वो अपने को फर्स्ट राउंड में ही पता चलेगा। पर सेकंड राउंड भी होता है, इसलिए कोई डरने की बात नहीं है। वी आर गोइंग टू डू दिस टू। तो और एक डाउट ऐसे भी रहता है कि मैम हमने लास्ट ईयर ज्वाइन किया था तो अगर हमने अभी रजिस्टर किया तो हमको अलॉट होगा कि नहीं। तो देखो, प्रायोरिटी वाइज जो फ्रेशर्स होते हैं, जो जिन्होंने लास्ट ईयर नहीं ज्वाइन किया, उसको प्रेफरेंस रहता है। पर इफ आपको परसेंटेज अच्छे है, आपने एसओपी अच्छा डाला, लर्निंग गोल अच्छा डाला, तो यस आपको भी मिलेगा। आपको भी 70 to 80% चांस रहता है कि मिल जाएगा करके। पर हाँ, ये कब तक लागू होगा कि आप सेकंड ईयर या फिर थर्ड ईयर या फाइनल में जस्ट गए हो तो ही आपको एप्लीकेबल हो सकता है। ओके, सेकंड थिंग, ये मैंने बहुत सारे लोगों को क्लियर किया है कि जो कॉलेजेस महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस के अंडर आता है उन्हें ही ये सब लागू होगा, बच्चों समझो। ओके, एमयूएचएस मतलब क्या? महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस। तो एमयूएचएस के अंडर जो जो कॉलेजेस है उनको ही, और जो कॉलेज महाराष्ट्र में है उनको ही ये एसआईपी समर इंटर्नशिप प्रोग्राम रजिस्टर हो सकता है, या फिर उनको ही ये अप्लाई है। ओके, एप्लीकेबल है। एंड सेकेंड थिंग, ये बात भी समझो कि अगर आपकी डीम यूनिवर्सिटी है तो यू आर नॉट एलिजिबल गाइस। बट यस, आपको ये से ध्यान में रखना है कि आपका एमयूएचएस अंडर कॉलेज होना चाहिए, डीम नहीं होना चाहिए, अदर स्टेट में कॉलेज नहीं होना चाहिए, अदर स्टेट के वालों के लिए नहीं है। ये सिर्फ महाराष्ट्र गवर्नमेंट ने ही ये स्कीम या फिर ये प्रोग्राम निकाला है। ओके, नाउ योर डाउट्स आर क्लियर। चलो अपन आगे बढ़ते हैं कि ना एक लर्निंग गोल भी होता है। देखो क्या होता है, लर्निंग गोल या एसओपी जो अपन बोलते हैं कि तीन, मैंने बोला था ना कि तीन क्राइटेरिया है या तीन एलिजिबिलिटी क्राइटेरिया है कि जिससे आपको एसआईपी मिलेगी कि नहीं, वो डिसाइड होता है। सबसे पहला 10th एंड 12th के परसेंटेज जो मैंने क्लियर कर दिया बहुत अच्छे से, आई होप कि आपका हो गया होगा। एंड थर्ड थिंग इज व्हाट दिस लर्निंग गोल या एसओपी। ये चीज क्या होती है कि आपको स्टेटमेंट ऑफ पर्पस, एसओपी मतलब स्टेटमेंट ऑफ पर्पस, कि क्यों आपको उनका सेंटर चाहिए। फॉर एग्जाम्पल जैसे मैं बताती हूँ मैंने क्या किया था, जैसे कि मेरे को चाहिए था श्री वेंकटेश आयुर्वेद प्रतिष्ठान। ओके, और उनमें ऐसे टॉपिक्स थे कि क्लिनिकल रिसर्च विद आयुर्वेदा, या फिर क्लिनिकल एनालिटिकल स्टडी ऑफ आयुर्वेदा, या फिर पंचकर्मा इन आयुर्वेदा। म्हणजे माझा पूर्णचा पूर्ण फोकस कशावर होता? आयुर्वेदावर। ओके, मला तेच पाहिजे होतं। पहिली गोष्ट मी सांगितलं, चॅट जीपीटी करायचं नाही, कळलं? आणि दुसरी गोष्ट ही की आपण जेन्युअनली लिहायचं की आम्हाला आयुर्वेदाबद्दल शिकायचं आहे किंवा आम्हाला आयुर्वेदाबद्दल पंचकर्माबद्दल नॉलेज घ्यायचं आहे, आम्ही क्लिनिकल स्टडी बद्दल थोडं सिरियस आहोत। म्हणजे ज्या जेन्युअन गोष्टी तुम्हाला वाटतात ना त्या सगळ्या लर्निंग गोल मध्ये टाकायच्या। चॅट जीपीटी करायचं नाही, कारण ते लगेच ओळखून घेतात आणि मग तिथेच तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाल। ओके, सगळ्या जेन्युअन गोष्टी टाकायच्या की तुम्हाला का अप्लाय करायच्या, कशासाठी अप्लाय करायचं, तुमचं नॉलेज किती गेन करायचं आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा, सगळं सगळं सगळं। ओके, आता एक तिसरी गोष्ट, जेव्हा आपण केलं रजिस्ट्रेशन, असं माना की आपण केलं रजिस्ट्रेशन, आता गोष्ट आहे प्रेफरन्स लिस्ट टाकायची। तेव्हा काय करायचं, प्रेफरन्स लिस्ट नुसार म्हणजे कोणतं सेंटर टाकायचं आहे, कोणत्या नंबरवर टाकायचं आहे, हे टाकताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तिथे अकोमोडेशन, म्हणजे सपोज आता 15 दिवस किंवा 30 दिवसांसाठी हा प्रोग्राम असतो, तर कोणत्या कोणत्या सेंटरला राहायची सोय असते, कुठे कुठे नसते। आणि जिथे नसते ना तिथे स्वतःच्या पैशांनी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात गोष्टी, की तुम्ही कुठे राहणार, तुम्ही कुठे जेवण करणार, तुम्ही कुठे काय करणार। ओके, तर म्हणून मी सांगते की एकदा ना ही गोष्ट कन्फर्म करायची की सेंटरच्या ते लिहिलेलं असते, जे तुम्हाला मी पीडीएफ फॉरवर्ड केलेली आहे तिथे लिहिलेलं असेल की त्या सेंटरमध्ये अकोमोडेशन अलॉटेड आहे का की नाही। ओके, मी का म्हणते तुम्हाला की अकोमोडेशन आहे की नाही ते बघा म्हणून, कारण खूपदा कसं होतं आपण खूप मोठ्या मोठ्या सिटीमध्ये टाकून देतो, जसं की नागपूर, मुंबई, पुणे अशा सगळ्या, तर मग आपल्याला अकोमोडेशनचा खर्च वेगळा पडतो आणि मग कधी कधी असं होतं की काही लोक ते पण अफोर्ड करू शकत नाही ना। म्हणून मी सांगते की अकोमोडेशन आहे की नाही हे बघा, आणि ते मॅनेज होतंय का, कुठे होत आहे, कसं होत आहे, आपण राहायची सोय आपण करायची आहे का, मग ती कशी असली पाहिजे। तुम्ही जर मुली आहात तर मग मुलींनी व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रेफरन्स लिस्ट टाका। का सांगते कळलं आता। आणि सेकंड थिंग, मी काय म्हणजे कसं असतं की कोणत्या कोणत्या जसं आता एखाद्या गावातलं असेल सेंटर किंवा एखाद्या गावातलं प्रेफरन्स, म्हणजे
एक नॉर्मल एक्झाम्पल घेऊ, जसं की चंद्रकुमार देशमुख सर, त्यांच्याकडे कितीतरी म्हणजे सगळ्यांची इच्छा असते ना की मी त्यांच्याकडे जाऊन शिकणार, मग त्यांचा एक्सपिरियन्स हवाय, तर सगळे ते टाकणार. पण जर सपोज सगळ्यांनीच तिथे टाकलं तर सगळ्यांना मिळणार का, पॉसिबल आहे का? मग तर ज्यांना 10th आणि 12th मध्ये एकदम 99.99% असतील त्यांनाच ते मिळेल, हो की नाही? म्हणून जसे की नॉर्मल जे सेंटर्स असतात, जिथे एखाद्या गावात असेल समजा, किंवा गावात नसेल पण थोडस अशा ठिकाणी जिथे थोडं लोक कमी टाकू शकतील असं आपल्याला वाटतं, तिथे तुम्ही अप्लाय करा. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय, की जर आपल्या लोकॅलिटी पासून आपण जिथे राहतोय तिथून जर ते जवळ असेल, जवळ म्हणण्यापेक्षा जर आपल्याला अकोमोडेशन वाईज जर ते सोयीचं होत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. दुसरी गोष्ट हे बघायची, कारण जितक्या ठिकाणी म्हणजे एखादं सेंटर असेल तिथे थोडीशी कमी पॉसिबिलिटी आहे की लोक पण सगळे टाकतील, तिथे टाकायचं आपण. सपोज इन केस आपले 80-85% आहे किंवा मग त्यापेक्षाही कमी आहे, तर मग असं करून बघायचं. म्हणजे फक्त टॉप मोस्ट जे डिझायर्ड आहे ते टाकायचं. एकदम क्लिअर कन्क्ल्युजन समरी वाईज सांगत आहे. प्रेफरन्स लिस्टच्या वेळेस सगळ्यात वर जे डिझायर्ड आहे ते तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे टाकायचं. नंतर मग खाली खाली जातपर्यंत अकोमोडेशन वाईज टाका, की लाईक तुम्ही जिथे राहताय, लोकली तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला ते किती सोयीचं पडतंय, किंवा मग तुम्ही अशा ठिकाणी टाका जिथे तुमचं राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय होईल. आणि जर तिथे ऑलरेडी त्या सेंटरने प्रोव्हाइड केले तर मग तर बेस्टच आहे. ओके. आणि राहिला प्रश्न, सपोज ह्या दोन गोष्टी झाल्या, एक तर डिझायर्ड वाला, दुसरं अकोमोडेशन वाईज म्हणजे कम्फर्टेबिलिटी वाईज. तिसरी गोष्ट टाकून द्या मग खाली, जे तुम्हाला वाटते की मी इथे जाऊ शकतो, मी इथे राहू शकतो, टाकून द्या. हे नाही हे तर भेटेल ना. म्हणून फक्त एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे, आणि कोणतंच सेंटर हा खराब नाहीये. मी तुम्हाला खरं सांगते, सगळे सेंटर जर MUHS युनिव्हर्सिटीने आपल्याला दिलेत ना तर सगळे चांगले आहेत. सगळीकडे एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे. तर याची काळजी नका करू की अरे यार मला कोणतं मिळेल, काय मिळेल. जे मिळालं घेऊन घ्या. ऍट द एंड काय, आपल्याला फक्त एक्सपिरियन्स हवाय ना, क्लिनिकल एक्सपोजर हवाय, तो घ्या. कारण हा एक MUHS युनिव्हर्सिटी अंडरचा जो प्रोग्राम आहे ना, हा खूप जास्त चांगला आहे मुलांना. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, कारण एक्सपिरियन्स येणं ना खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. आता राहिला काय प्रश्न, आपली लिस्ट पण झाली, प्रायोरिटी पण झाली. तर स्टायफनचं कसं असतं, जर तुम्ही 2 वीक्सचं घेताय म्हणजे 15 दिवसाचं घेत आहे तर तुम्हाला 5,000 रुपये मिळतील. म्हणजे पर वीक 2.5, पर वीक 2,500 इतके पैसे मिळत असतात. तर जर तुम्ही एक वीकचे 2,500 आणि सेकंड वीकचे अजून 2,500, म्हणजेच काय 2 हप्ते करत आहेत तर 5,000 मिळतील. आणि सपोज तुम्ही 4 वीक्स म्हणजेच 1 महिना करत आहे तर 10,000. गॉट इट? अँड येस, होप करते की तुम्हाला सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि अजून जर काही उरलेलं असेल, अजून मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा. मी सगळ्यांचे उत्तर देईल. अँड येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब मी. थँक्यू.